ए ज्योती ऐक, हे बघ तुला जी काय मस्करी करायची आहे ना ती माझ्यासोबत कर, ह्याच्यासोबत नाही. मला माहिती आहे मला हे गिफ्ट बाबांनी जे काय दिलं ते तुझ्यामुळेच दिलंय, पण तरीही याच्याशी मस्करी नाही करायची. हे गिफ्ट माझ्यासाठी काय आहे हे तुला नाही कळणार, त्यामुळे प्लीज इथून पुढे या किचनची मस्करी नाही, कळलं? सॉरी. हे बघ मला तुला हर्ट करायचं नव्हतं, मी मस्करी केली, बाकी नाही. इट्स ए आजा, काय झालं? काही सुचलंय का चांगलं? काय बाई तुम्ही ना एका कामाचे नाही आहात. फोन काय झालं? ठीक आहे आता तू सॉरी बोलली, सोडून दिलं मी विषय, तू जात. दीप माझ्यामुळे खूप दुखावला गेला. मी कशी विसरले त्या किचन मध्ये त्याचे किती इमोशन्स आहेत ते. उगीच केली मस्करी त्याची. आता काय करू? हा, तो कसला तरी विचारत होता, कदाचित त्याची मदत करू शकते मी. बघते विचारून. ए बाबा, का तू मला त्रास देतेस? एक मिनिट. काय? तुला त्रास द्यायला नाही आले मी. तुझं डोकं फुटायची वेळ आली ना, ते फुटू नये म्हणून आले. पण तुला चिडण्याशिवाय काही जमतच नाही. जाऊ दे, मला काय नाही करायचं. एक मिनिट थांब. ऍक्च्युली तू बोललीस ते बरोबर आहे. तू खरंच माझी मदत करू शकतेस. का इतक्या सगळ्यांसमोर माझा अपमान केलास? काही बोलले नाही मी. तुला वाटेल तसं तू बोललास आणि मला नाही आता तुझी मदत करायची. एक मिनिट ते सगळे तू इकडे बस. कोण नाही, कोणी बघितलं नाही. बस एक मिनिट बस प्लीज. हे बघ, हे ऍक्च्युली मी खरंच जरा एका प्रॉब्लेम मध्ये. ऍक्च्युली प्रॉब्लेम असं नाहीये. फक्त काय झालंय ना की मला काहीतरी करायचंय आणि ते जर मी माझ्या डोक्याने केल्यानंतर प्रॉब्लेम होईल आणि हा मोठा प्रॉब्लेम आहे. मुळात ना प्रॉब्लेम तूच आहे सारे. तुला कळते तू काय बोलतोयस? मला नाही तुला मदत करायची. आता तुला माझी मदत करावीच लागणार. नीट बोल. तुला माझी मदत करावीच लागणार. प्रॉब्लेम कळल्यावर मी ठरवेन तुला मदत करायची की नाही ते. अच्छा मटीश, बरोबर आहे. प्रॉब्लेम असा आहे की मला एक गिफ्ट द्यायचं आहे. ते काय देऊ कळत नाहीये. कोणाला द्यायचंय? बाबांना. तुमच्या घरी वेगळ्याच प्रथा आहेत का रे? का तू असा आहेस? म्हणजे तुझ्या बाबांनी तुला गिफ्ट दिलं, आता तुला परत त्यांना गिफ्ट द्यायचंय. तू लहान आहेस का? म्हणजे बर्थडे पार्टीला गिफ्ट देतात, परत रिटर्न गिफ्ट. जरा दम काढ ना. नीट बोलायचं माझ्याशी. नीटच बोलतो. तू आपले तर्क लावतेस. बाबांचा वाढदिवस आहे, त्यासाठी मला त्यांना गिफ्ट द्यायचं आहे. काकांचा वाढदिवस आहे आज? आज नाही, उद्या आहे. अरे पण आज काय सांगतोस? तुम्ही सेलिब्रेशन वगैरे करणार आहात? नाही, आज प्रॉब्लेम आहे. काय? बाबांना त्यांचा वाढदिवस सेलिब्रेट करायला आवडत नाही. त्यांना ते असं सेलिब्रेशन वगैरे ते नाही आवडत. पण तरी मला त्यांना एक गिफ्ट द्यायचं आहे आणि ते एक मिनिट. हे त्यांनीच तुम्हाला सांगितलंय का की सेलिब्रेशन वगैरे करायला आवडत नाही? तुम्ही कधी सरप्राईज वगैरे पण प्लॅन नाही केलं का? हे बघ, आपण हे सगळं करूया ना, आणि तुला जे गिफ्ट द्यायचंय ना त्याचा पण आपण विचार करूया. कसं? एक मिनिट थांब, मी काहीतरी विचार करतेच. हा तू कर विचार. टेन्शन नको घेऊ तू. हा नाही. हा वाढदिवस छान व्हायला हवा, जेणेकरून काकांना चांगलं वाटेल. आणि दीपला जर मी वाढदिवसाची तयारी करण्यामध्ये मदत केली, काका त्याच्यावर फारसे चिडणार पण नाही. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ताईची खराब झालेली इमेज सुधारण्यासाठी याचा उपयोग होईल. मस्त ओकेजन आहे. काय बरं करता येईल? काय परत देता येईल आता गिफ्ट म्हणून?
वाढदिवस साजरे करण्याचे नवीन नवीन प्रकार. ही लहान मुलाचा वाढदिवस साजरा करायचा आहे. काही सांगतात नको, माझं मीच प्लॅनिंग करते. तर हे फारच वाईट आहे. अरे काय चाललंय का तुझं? हा, आता काही बोलत नाहीये, रागावलंय म्हणून हे असे कागदाचे बोळे फेकून मारणार आहेस का तुम्हाला? त्याची तयारी चालली आहे काही? रागावलेस म्हणून बोळे कशाला फेकून मारू तुला? आणि असे 5 मिनिटापेक्षा जास्त वेळ रागवणार आहेस का तू माझ्यावर? आत्या, चिडलो मी आता. अहो घाबरलोय मी. 5 मिनिटांनी येतो. बस रे. काय काय चाललंय का तुझं? दादाचा वाढदिवस आहे ना उद्या, प्लॅनिंग करण्याचा प्रयत्न चाललाय. हसायला काय झालं तुला? आता हसू नको तर काय करू? दरवेळेला असतं तुझं. दरवेळेला काहीतरी डोक्यात घेतेस आणि सगळं प्लॅनिंग मी करणार म्हणून काहीतरी ठरवतेस आणि ऐनवेळी बाबा येतात आणि सगळं प्लॅनिंग कॅन्सल करून टाकतात. हो रे, दरवर्षीच आहे, कशाला तू उगाच करत बसतेस? तसंच होतं. हा. पण तरी सुद्धा मी प्रयत्न करणार. ते म्हणतात ना, हा. ओ उसकी हार नाही होती. हा, कुणाची कोशिश करने वालों की हार हा, नहीं होती. तशी मी कोशिश करत राहणार. बघूया. करो कोशिश करो. हा. हा, पण ते प्लॅनिंग आहे ना, हम्म. त्याच्यामध्ये एक लक्षात ठेव. हा. दरवर्षी आपल्या घरामध्ये बाबांच्या वाढदिवसानिमित्त आईच्या फोटोला एक फ्रेश हार, हा. एक छान गोड पदार्थ आणि सगळेजण आपण एकत्र ब्रेकफास्टला बसतो. हे त्यातनं स्किप करू नकोस म्हणजे झालं. नाही, तर ते सगळं तर आहेच. हा. आणखीन काय काय करता येईल याचा विचार करते. हम्म. स्वराज, दादासाठी ना केक करणारी मी रव्याचा. अरे वा, बाबा म्हणजे एकदम खुश होणार आहेत. आवडतो त्याला खूप. कॉफी अरे वा. हा, अरे वा, तुम्हाला कसं कळलं मी आलोय ते? कळतं मला. हा? म्हणजे तुमची यायची जायची वेळ पाठ झाली आहे मला आता, त्यामुळे आधीच कॉफी बनवून ठेवली. घे ग आत्या, हम्म. तू पण घे. हो. हे प्लॅनिंग करता करता तुला तरतर येईल जरा कॉफीमुळे. अरे प्लॅनिंग करणार मी, त्याला दाखवणार. तो हो म्हणाला तर ठीक आहे, नाही म्हणाला तर हा, मस्त झाली हा कॉफी. प्लॅनिंग? कसली प्लॅनिंग करताय? उद्या बाबांचा वाढदिवस आहे ना. अरे वा, मग काय करायचं उद्या? त्याच प्लॅनिंग चाललंय. अच्छा. बस सांग ना तू, आणखी काय काय केलंस? मला वाटतं एवढं पुरेसं आहे रे, है ना? काय चालले? आत्या, तू पण ना तरुण आहेस पण म्हाताऱ्यासारखी बोलतेस. ए? आता लग्न झालंय आमचं नवीन नवीन, हम्म. थोडंफार चालायचंच ना. हा. आणि आत्या, हम्म. ऐक ना, आता मागचं सगळं सोडून ते नव्यानं संसार करण्याचा प्रयत्न करतात. काय वाईट आहे? छान आहे सगळं. बरं चल, मी फ्रेश होऊन येतो. ए स्वराज, ते हार आणायला सांगितले तुला, विसरू नको. हा, ते लक्षात आहे ना, ते कसं विसरून चालेल. हा. बरं, चल आलो. वर वर काय करतोय? जशी काही कुणाची लग्नच झालेली नाहीये.